जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, खो खो वर्ल्ड कपचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे सलमान खान यांची खो खो वर्ल्ड कपचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही या स्पर्धेची पहिलीच आवृत्ती असून याचं आयोजन भारतातील इंदिरा गांधी ग्राउंडवर 13 ते 19 जानेवारी दरम्यान होणार आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला नक्की लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. बघा, पहिला प्रश्न काय आहे, संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता या संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेचे अध्यक्ष म्हणून मदन लोकूर यांची नियुक्ती करण्यात आली. मदन लोकूर यांचा कार्यकाळ कधीपर्यंत असेल तर ते 12 नोव्हेंबर 2028 पर्यंत या पदावर कार्य करतील. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास प्रश्न विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेचे अध्यक्ष हे मदन लोकूर बनले आहेत. मदन लोकूर यांच्याविषयी सांगायचं झालं तर 4 जून 2012 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि 30 डिसेंबर 2018 रोजी ते या पदावरून निवृत्त झालेले आहेत. 2019 मध्ये मदन लोकूर यांची फिजीच्या सर्वोच्च न्यायालयाचे अनिवासी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती व दुसऱ्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेले मदन लोकूर हे पहिले भारतीय न्यायाधीश आहेत. त्यांनी याआधी भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून देखील कार्य केलेलं आहे. ते या पदावर 1998 ते 1999 पर्यंत होते. तसेच त्यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून 1999 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. ते या पदावर 2010 पर्यंत होते. मदन लोकूर यांनी गुवाहाटी उच्च न्यायालय आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून देखील कार्य केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, अलीकडेच कोणत्या देशाने पंतप्रधान मोदी यांना आपल्या सर्वोच्च नागरी सन्मान द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर या पुरस्काराने सन्मानित केले? तर हा जो द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर आहे, या पुरस्काराने कुवेत या देशाने पंतप्रधान मोदी यांना सन्मानित केला आहे. मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे, या पुरस्काराने पंतप्रधान मोदी यांच्या आधी बिल क्लिंटन, प्रिन्स चार्ल्स आणि जॉर्ज बुश या नेत्यांनाही सन्मानित करण्यात आलेला आहे. मोदी यांच्या कुवेत दौऱ्याविषयी सुद्धा काही 2-3 पॉईंट नोट करून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या 43 वर्षात कुवेत या देशाला भेट देणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. या भेटीदरम्यान कुवेतमध्ये भारतीय स्थलांतरितांना संबोधित करण्यासाठी एक कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता व त्या कार्यक्रमाचं नाव काय, तर हाला मोदी असं त्या कार्यक्रमाचं नाव होतं. नोट करून घ्या, कोणता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, तर हाला मोदी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बरं, अजून एक छोटासा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करणारा कुवेत हा कितवा देश ठरला आहे? तर आता कुवेत पंतप्रधान मोदी यांना सन्मानित करणारा 20वा देश ठरला आहे. मागच्याच महिन्यात गयाना, नायजेरिया, बार्बाडोस आणि डॉमिनिकन रिपब्लिक या देशांनी सुद्धा पंतप्रधान मोदी यांना आपल्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केलं होतं. यामध्ये गयानाने द ऑर्डर ऑफ एक्सिलेन्स, नायजेरिया या देशाने ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर, बार्बाडोसने ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस, तर डॉमिनिकन रिपब्लिकने डोमॅनिका अवॉर्ड्स ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2014 पासून ज्या देशांनी सन्मानित केलं त्या देशांची नावे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या. या देशामध्ये ग्रीस, फ्रान्स, इजिप्त, पापुआ न्यू गिनी, फिजी, रिपब्लिक ऑफ पलाऊ, भूतान, US, बहारीन, मालदीव, रशिया, संयुक्त अरब अमिरात, पॅलेस्टाईन, अफगाणिस्तान व सौदी अरेबिया या देशांचा समावेश आहे. आता हा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या देशाच्या अंतराळवीरांनी 9 तास स्पेस वॉक करून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे चीन या देशाच्या अंतराळवीरांनी 9 तास स्पेस वॉक करून नवीन विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केला आहे. याआधी हा विक्रम अमेरिकेच्या नावावर होता. अमेरिकेच्या अंतराळवीरांनी 2001 साली 8 तास 56 मिनिट स्पेस वॉक केला होता व आता चीनच्या अंतराळवीरांनी हा विक्रम मोडत 9 तासाचा विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नुकत्याच पार पडलेल्या 19 वर्षाखालील महिला T20 आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? तर ही जी स्पर्धा आहे याचं विजेतेपद आपल्या भारतीय संघाने पटकावलं असून भारताने अंतिम सामन्यात बांगलादेशला हरवून ही स्पर्धा जिंकली आहे. या आशियाई चषकामध्ये प्लेअर ऑफ द सिरीजने भारताच्या गोंगडी त्रिशा यांना सन्मानित केलं. त्यांनी या स्पर्धेत सर्वाधिक 159 धावा केल्या आहेत
तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट या भारताच्या आयुषी शुक्ला यांनीच घेतल्या आहेत. बरं मित्रांनो, ही या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती? तर ही या स्पर्धेची पहिलीच आवृत्ती होती. म्हणजे प्रथमच या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि पहिलीच आवृत्ती आपल्या भारताने जिंकली आहे. आता या स्पर्धेविषयी असं विचारलं जाऊ शकतं की या पहिल्या अंडर-19 महिला T20 आशियाई चषकाचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर मलेशिया या देशामध्ये 15 ते 22 डिसेंबर दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात एकूण 6 संघ सहभागी होते आणि भारतीय संघाचं नेतृत्व हे निकी प्रसाद यांनी केलं आहे. पुढील प्रश्न पहा. 72व्या ईशान्य विभागीय परिषदेचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर ही जी 72वी ईशान्य विभागीय परिषद आहे याचं आयोजन त्रिपुरा या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. बरं, या परिषदेचं अध्यक्षपद कोणी भूषवलं? तर भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी या स्पर्धेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. येथे हा पॉइंट लक्षात घ्या, ही जी ईशान्य विभागीय परिषद आहे याचे पदसिद्ध अध्यक्ष हे गृहमंत्री असतात. त्यासाठीच 72व्या ईशान्य विभागीय परिषदेचं अध्यक्षपद हे अमित शहा यांनी भूषवलेलं आहे. या परिषदेच्या वर्षातून किमान 2 बैठका होतात व या ईशान्य विभागीय परिषदेमध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम ही ईशान्येकडील 8 राज्ये सामील आहेत. सिक्कीम हा ईशान्य विभागीय परिषदेमध्ये 2002 मध्ये सामील झाला होता. आणि आपल्याला एक्झाममध्ये असं विचारलं जाऊ शकतं की ईशान्य विभागीय परिषद संविधानिक संस्था आहे का? तर ही संस्था संविधानिक नसून ही वैधानिक संस्था आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता नुकताच इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 प्रकाशित करण्यात आला. तर या रिपोर्टनुसार देशातील एकूण वन आणि वृक्ष क्षेत्र हे देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच देशातील एकूण वन आणि वृक्ष क्षेत्र हे देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 25.17% इतकं आहे. हे क्षेत्र 33% इतकं असावं असं मानलं जातं. भारत त्या दिशेने प्रगती करत असून भारताच्या मागील टक्केवारीच्या तुलनेत यंदा वाढ होऊन ही टक्केवारी 25.17% इतकी झाली आहे. यामध्ये देशातील एकूण वन आणि वृक्ष क्षेत्र किती आहे? तर 8,27,357 चौरस किलोमीटर इतकं देशातील एकूण वन आणि वृक्ष क्षेत्र आहे. यात वन क्षेत्राची टक्केवारी ही 21.76% म्हणजे 7,15,343 चौरस किलोमीटर इतकी असून वृक्ष क्षेत्राची टक्केवारी ही 3.41% म्हणजेच 1,12,014 चौरस किलोमीटर इतकी आहे. बरं, या रिपोर्टनुसार सर्वाधिक वन आणि वृक्ष क्षेत्र असलेलं राज्य कोणतं आहे? तर या रिपोर्टनुसार सर्वाधिक वन आणि वृक्ष क्षेत्र हे मध्य प्रदेशमध्ये असून मध्य प्रदेशमध्ये 85,700 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र हे वन आणि वृक्षाने आच्छादित आहे. यानंतर अरुणाचल प्रदेश या राज्याचा क्रमांक लागतो. अरुणाचल प्रदेशमधील 67,083 चौरस किलोमीटर जमीन ही वन आणि वृक्षाच्छादित आहे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राने यात 3रं स्थान पटकावलं असून महाराष्ट्रात वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र हे 65,383 चौरस किलोमीटर इतकं आहे. जर टक्केवारीच्या बाबतीत सांगायचं झालं तर लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातील 91.33% जमीन हे वनाच्छादित आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मिझोराम हे राज्य असून येथील 85.34% जमीन ही वनाच्छादित असून तिसरा क्रमांक अंदमान आणि निकोबार बेटांनी पटकावला असून येथील 81.62% जमीन ही वनाच्छादित आहे. या रिपोर्टवर आधारित अजून एक प्रश्न पहा. नुकत्याच प्रकाशित इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार कोणत्या राज्यात वन आणि वृक्ष क्षेत्रात सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली? तर या 2023च्या रिपोर्टनुसार छत्तीसगड या राज्यामध्ये वन आणि वृक्ष क्षेत्रात सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली. छत्तीसगडमध्ये 684 चौरस किलोमीटर इतकं वन आणि वृक्ष क्षेत्र वाढलं असून यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 559 चौरस किलोमीटर वाढीसह उत्तर प्रदेश आहे. तिसऱ्यावर 559 चौरस किलोमीटर वाढीसह ओडिसा, तर चौथ्या क्रमांकावर 394 चौरस किलोमीटर वाढीसह राजस्थान हे राज्य आहे. फक्त जर आपण वनक्षेत्राच्या वाढीचा विचार केला तर सर्वाधिक वनक्षेत्राची वाढ ही मिझोराम या राज्यामध्ये झाली असून या राज्यातील वाढ ही 242 चौरस किलोमीटर इतकी आहे. त्यानंतर 180 चौरस किलोमीटर वाढीसह गुजरात राज्य दुसऱ्या, तर 152 चौरस किलोमीटर वाढीसह ओडिसा हे राज्य यात 3ऱ्या स्थानावर आहे. या रिपोर्टविषयी इतर सुद्धा काही पॉईंट नोट करून घ्या. हा जो रिपोर्ट आहे हा पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो. 1987 पासून दर 2 वर्षांनी हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात येत असून यंदाही याची 18वी आवृत्ती आहे. या 18व्या आवृत्तीचं प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे.
आपण या रिपोर्टची 2021च्या रिपोर्टशी तुलना केली तर या तुलनेमध्ये देशातील एकूण वन आणि वृक्ष क्षेत्रात 1445 चौरस किलोमीटर इतकी वाढ झाली असून यात वन क्षेत्रामध्ये 156 चौरस किलोमीटर तर वृक्ष क्षेत्रामध्ये 1289 चौरस किलोमीटर इतकी वाढ नोंदवण्यात आली. या रिपोर्टनुसार देशातील एकूण खारफुटीचे क्षेत्र हे 4992 चौरस किलोमीटर इतकं आहे. देशातील एकूण बांबू क्षेत्र हे 1,54,670 चौरस किलोमीटर इतकं असून यात 2021च्या तुलनेत 5,227 चौरस किलोमीटरची वाढ नोंदवण्यात आली. देशातील एकूण कार्बन साठा हा 7,285.5 दशलक्ष टन इतका असून 2021च्या तुलनेत यात देखील 81.5 दशलक्ष टन इतकी वाढ झाली आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट आहे. येणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये यावर आधारित एक प्रश्न असेल. त्यासाठी सर्व माहिती व्यवस्थितरित्या नोट करून घ्या. आणि आता हा प्रश्न पहा. हवाई दलाची क्षमता वाढवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो, आता हवाई दलाची क्षमता वाढवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून त्याचे अध्यक्ष हे राजेश सिंग हे आहेत. राजेश सिंग हे संरक्षण सचिव असून ते या समितीचे अध्यक्ष म्हणून देखील कार्य करतील. या समितीमध्ये जे इतर 2 सदस्य आहेत त्या DRDOचे प्रमुख डॉक्टर समीर उर्वी कामत आणि हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल टी सिंह यांचा देखील समावेश असून या समितीला 2 ते 3 महिन्यात आपला अहवाल संरक्षण मंत्र्यांना सादर करायचा आहे. पुढील प्रश्न पहा. मित्रांनो, अलीकडेच मुंबई बंदरात भारतीय नौदल आणि एक प्रवासी फेरी जहाज यांचा अपघात झाला होता. तर आपल्याला या प्रश्नात त्या अपघात झालेल्या प्रवासी फेरी जहाजाचं नाव सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच त्या प्रवासी फेरी जहाजाचं नाव नीलकमल असं होतं. काय होतं? तर नीलकमल असं त्या जहाजाचं नाव होतं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. पहिला जागतिक ध्यान दिवस कधी साजरा करण्यात आला? तर आता पहिला जागतिक ध्यान दिवस म्हणजेच मेडिटेशन डे हा 21 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला असून हा दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव 29 नोव्हेंबर 2024 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने मंजूर केला असून त्यानुसार 21 डिसेंबर हा पहिला जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या ध्यान दिनानिमित्त आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी 21 डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित देखील केलेला आहे. बरं, या पहिल्या जागतिक ध्यान दिवसाची थीम काय होती? तर इन्नर पीस ग्लोबल हार्मनी अशी या वेळेसच्या दिवसाची थीम होती. यासच अजून एक दिवस नोट करून घ्या. दरवर्षी राष्ट्रीय गणित दिवस हा 22 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस 22 डिसेंबर रोजी का साजरा केला जातो? तर 22 डिसेंबर 1857 रोजी श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म झाला होता. त्यांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो आणि हा दिवस साजरा करण्याची घोषणा 2012 साली करण्यात आली होती. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. अलीकडेच अत्याधुनिक गस्ती नौका INS निर्देशक ही भारतीय नौदलात कधी सामील करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.